तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। खासदार महोत्सव याच्या अंतर्गत आपण आणलेला आहे आणि यामध्ये बरेचसे कार्यक्रम असे आहेत जे गेली 15 वर्ष झालं आपण त्याचं आयोजन करतोय। प्रामुख्याने भीमा फेस्टिवलचा कार्यक्रम, त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा भीमा कृषी प्रदर्शन, ज्याला लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात। शिष्यवृत्ती स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी, भागीरथी महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध कार्यक्रम भरवून आणतात। आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतो। त्यामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी, हॉकी, कराटे, फेन्सिंग, बुद्धिबळ आणि मल्लखंब असे एकूण 21 खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो। आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत यावर्षी भीमा सहकारी साखर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे। कारण महाडिक परिवाराची जी काही ख्याती आहे, महाडिक परिवाराची जी ओळख आहे, ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे। कारण आमचे आजोबा भीमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान भीमरावदादा महाडिक हे फार मोठे पैलवान होते। हे आजचे जे दिग्गज पैलवान आहेत ते त्यांना गुरु मानायचे। त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे। याआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे। मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाले आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत। ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेचं असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत। सिकंदर शेख असतील, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, माऊली कोकाटे यांच्या विरुद्ध उत्तर भारतमधले आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे। बरीचशी उत्सुकता भीमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये, कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे। राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती बघण्यासाठी येणार आहेत। फार जंगी कुस्त्याचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर यावर्षी केलेलं आहे। मी सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवू। कोण कोण प्रमुख उपस्थित राहणार आहे? मागच्या वेळी जसं विजयसिंह मोहिते पाटील आले होते त्या पद्धतीनं जिल्ह्यातील आपण आमंत्रण सर्व मोठ्या नेत्यांना दिलेलं आहे। यावर्षी खास करून चंद्रकांत दादा पाटील हे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत, तर आपण दादांना निमंत्रण दिलेलं आहे। त्यांचा होकार सुद्धा आला होता, पण नेमकं 7 जानेवारी या तारखेलाच पुण्यामध्ये एक मोठी बैठक भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ठेवलेली आहे। ते म्हणले जातात शक्य असेल तर आपण उपस्थिती दर्शवतो म्हणले आम्हाला दादा। गेल्या वर्षी साहेब आणि त्यावेळेस येणार होतं, यावर्षी 100% साहेब कार्यक्रमाला असणार आहे। कारण राज्यसभा खासदार मिळाल्यानंतर मागच्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल व्हिडिओद्वारे कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या, आता ते प्रत्यक्षात उभं राहणार आहेत आणि सर्व इतरांना काय ते संदेश देणार आहेत कार्यकर्त्यांना? नाही, नक्कीच, कारण मागच्या वर्षी तुम्ही पण होताच त्या कार्यक्रमाला, बरीचशी गडबड झाली होती कारण साहेबांसाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो। पण मागच्या वर्षी साहेब दिल्लीच्या एका मीटिंगमध्ये, बरेचसे कार्यक्रम असतात, बरेचसे महत्वाचे मीटिंग असतात, खासदारांची जबाबदारी फार मोठी असते आणि
ज्यावेळी आदरणीय अमित शाह साहेबांच्या समावेशात ती मीटिंग होती, त्या अशा एका परिस्थितीमध्ये येणं त्यांना शक्य झालं नाही. पण उद्या नक्की साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. बक्षीस स्वरूप कसं असतं? बक्षीस आपण या वर्षी जवळजवळ 900 मल्लांना आपण बक्षीस दिलं होतं. म्हणजे आपण विचार करू शकता 450 कुस्त्या मागच्या वर्षी झाल्या होत्या. यावर्षी सुद्धा आपण 2 वाजल्यापासूनच कुस्त्या चालू करणार आहे. यामध्ये 500-1000 रुपयापासून चे बक्षीस, 10,000, 15,000 आणि मोठी बक्षिसं तर जवळजवळ 10 लाखाची बक्षिसं ही मोठ्या पैलवानांना मिळणार आहे. अशी एकंदरीत 15 लाखाची बक्षिसं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून देणार. कुस्त्या कधीपासून जमणार? म्हणजे दुपारपासून का? उद्या सकाळपासून नेमाला चालू होते. लहान गट मोठा गट? लहान गटाचे, मोठ्या गटाचे बऱ्यापैकी नेमून झाले. लहान गटाचे ते उद्या येऊन इथं नेमू. उद्याच्या स्पर्धेचं आकर्षण उत्तर भारतातील पैलवान येतील, परंतु मध्यंतरी नागनाथ केसरी या ठिकाणी झाले. त्या स्पर्धेमध्ये बाहेरच्या पैलवानांची नाराजी होती एकंदरीत दिलेल्या निकालावरून. त्यांचं असं म्हणणं होतं की लोकलच्या पैलवानांना थोडंसं झुकतमाप दिलं जाते. तर पारदर्शकता असेल का उद्याच्या? पारदर्शकता असेल, त्याचबरोबर आपण जे काही कुस्त्या घेणार आहे ह्या निकाली कुस्त्या असणार आहेत. त्यामुळे कुठेही पॉईंट सिस्टीम आपण ठेवणार नाही. कितीही वेळ लागते तरी ह्या कुस्त्या सर्व निकाली होणार आहेत. सर, ज्या पद्धतीनं महाडिक परिवाराला कुस्तीचा वारसा आहे त्याच पद्धतीने राजकीय देखील वारसा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेचा पण कालावधी जवळपास येतोय, त्याकडे काय? नाही, बरोबर आहे. कारण लोकसभेचा आता बरीचशी तयारी चालू झालेली आहे. सोलापूर जिल्हा असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये महाडिक परिवाराचं वलय आहे. आणि साहेबांनी गेले काही आठवडे झालं प्रेसमध्ये सुद्धा बरीचशी चर्चा चालू आहे. त्याला कोल्हापूरमध्ये तर आत्ता सध्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे 2 त्या ठिकाणी खासदार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आता काम करत आहोत. भविष्यात काय बदलेल, काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जेवढे काही उमेदवार असतील त्यांच्यासाठी महाडिक परिवार प्रचार करणार, ते 100% निवडून येणार. 2023-24च्या अंतरंगामाचं आपण परिस्थिती बघायला हवी. तर यावर्षी ऊसाला वाढ थोडीशी कमी आहे ही आपल्याला परिस्थिती माहीत होती. जवळजवळ 20% गाळप कमी होण्याची क्षमता राज्यभर किंवा देशभर आहे. आता सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याचं 1.5 लाख गाळप आपण केलेलं आहे. भोजनचं आपलं एक्सपोर्ट पूर्ण क्षमतेनं चालू आहे. आणि त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांची, सभासदांची जी काही पंधरवाड्याची बिल आहेत एकदम टाईम टू टाईम आपण त्यांच्या खात्यावर वर्क करत आहोत. सर्व शेतकरी सभासद खुश आहेत आणि एकंदरीत परिस्थिती फक्त फेब्रुवारी एंडपर्यंत हा गाळप हंगाम चालू राहील अशी परिस्थिती दिसते. टार्गेट किती असणार आहे? टार्गेट आपलं आता जवळजवळ 4000 टन पर डेचं क्रशिंग चालू आहे. पण 4 लाख गाळप करू शकतो असं दिसतं. वैद्यमापन विभागाने नुकतीच भेट देत आपल्या काट्या संदर्भात, त्याबद्दल थोडीशी. परवाच म्हणजे मी सुद्धा इथं नव्हतो, तर वैद्यमापन विभागाचे काही अधिकारी कारखान्यावर आले होते आणि त्यांनी अचानक या ठिकाणी काट्याची पाहणी सुद्धा केली. आणि तुम्ही बातमी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही वेळोवेळी सर्व सभासदांना, शेतकरी बांधवांना विश्वास देत आलेलो आहोत की भीमा सहकारी साखर कारखाना असा एक कारखाना आहे त्या ठिकाणी कोणतंही मापात पाप आपण करत नाही किंवा काट्यामध्ये 1 किलो सुद्धा तूट नाही आहे. आणि मी सीझनच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की आता आपण हा काट्याची सिस्टीम आहे पूर्णपैकी डिजिटल करून घेतली. म्हणजे त्याचं जे काही सिस्टीम आहे ती बेंगलोरमधनं ऑपरेट होते. तिथले काही अधिकारी आहेत ते ऑपरेट करतात. तर इथं त्याचं कमिशनिंग सुद्धा करायचं असेल तर ते इथं कोणी करू शकत नाही. ते फुल्ली डिजिटल सिस्टीम झालेली आहे. आणि मग जे काही अधिकारी आले होते त्यांना
संतुष्ट होते कारखान्याला काम करायला. त्यांनी त्याची पोचपावती सुद्धा आम्हाला दिली. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची भीषणता असेल किंवा उजनी धरणातील पाण्याची टक्केवारी कमी आहे. तर नदीवर आणि कॅनलच्या वर अवलंबून असणारे शेतकरी ऊसाच्या बाबतीत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम पुढच्या वर्षी पडेल का कारखान्यावर? नक्कीच यावर्षी हंगामामध्ये 20% तूट आपण धरत आहोत. पाऊस कमी झाल्याने पुढच्या वर्षी सुद्धा याचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसणार आहे. उजनीचं आता जे काही व्यवस्थापन आहे ते मला वाटतं व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि फारशी अडचण येणार नाही. शेतकरी सभासदामधून एक बोललं जातं की ज्याला पाणी सोय आहे त्याचा थोडं उशिरा उचणे आणि ज्यांना खरंच पाणी नाही त्याचा अगोदर न्यावा असं सभासदामधून बोललं जातं. काय आपण उपक्रम राबवला? आम्ही आता प्रोग्राम प्रमाणे ऊसतोड आपली चालू आहे. आमच्यापर्यंत सुद्धा अशा काही वेदना शेतकऱ्यांच्या आलेल्या आहेत. त्याच्यावर आम्ही चर्चा चालू आहे. लवकरच नवीन प्रोग्राम आम्ही देतो. काय आव्हान करा शकतो जास्तीत जास्त ऊस? गाळप हंगाम हा ह्या वर्षीचा थोडासा शॉर्ट असल्यामुळे सर्व शेतकरी सभासदांना मी एवढंच आवाहन करेन की मोठ्या प्रमाणात ऊस आपण भीमा सहकारी साखर कारखान्यात द्यावा. कारण योग्य असं रेट आणि योग्य असं वजन आपण कारखान्यावर देत आलेलो आहोत. मोठ्या प्रमाणात आपण ऊस कारखान्याला द्यावा. ऊस गेल्यानंतर शेतकरी सर्वसाधारणपणे पाला जाळतात. त्याच्यासाठी येणाऱ्या ऊसाला जास्त पाणी लागते. मग पाण्याची भीषणता कमी करण्यासाठी किंवा कमीत कमी पाण्यावर ऊस येण्यासाठी कारखान्यामार्फत अशी काही आवाहन करावं होते की तो ऊस गेलेला पाला न जाता कुट्टी वगैरे करून कमीत कमी पाण्यावर कुट्टी करणे हे खरं तर योग्य आहे. पण कुट्टी करण्यामध्ये खर्च सुद्धा थोडा जास्त प्रमाणात होतो. असं काही आव्हान मी करू इच्छितो नाही. कारण शेवटी आर्थिक परिस्थिती बघता तो शेतकऱ्याचा